नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, सुप्रिया सुळे पीडित कुटुंबियांच्या भेटीला. अहिल्यानगर हाकेंचं काम सुपारी घेऊन मंत्री विखे पाटलांचा हाकेंवर घणाघात. धुळ्यातील राम भरोसे हॉटेलला भीषण आग. शिरूर बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू, संताप अनावर झाल्याने वनविभागाच्या वाहनांवर कार्यालयालाही आग. मुंबईचा महापूर आमचाच होऊ दे, उद्धव ठाकरेंची देवाला हाक. फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, सुप्रिया सुळे पीडित कुटुंबियांच्या भेटीला. पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, रक्षा खडसे यांनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडित कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली. या भेटी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडित कुटुंबियांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. विविध राजकीय नेते मंडळींनी भेट दिल्यानंतर तसेच आज फलटण येथे सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात डॉक्टर महिलेच्या न्यायासाठी मोर्चा काढण्यात येणार. तत्पूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कुटुंबाची सांत्वनापर भेट घेतली. आज अतिशय जी दुःखद घटना झाली त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. अतिशय अस्वस्थ करणारी संपूर्ण घटना आहे आणि महाराष्ट्राची जी आपल्यातून गेली आहे, ही आत्महत्या आहे, हत्या आहे, या सगळ्याची जे काय वास्तव आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे. मुलींवर होणारे अत्याचार तातडीने थांबले पाहिजे आणि या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने याच्याकडे बघितलं पाहिजे. ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट्स येत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणार आहे. कारण ती महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेख आहे आणि ह्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे. तुम्हाला आठवत असेल बीडमध्ये वर्षापूर्वी जी घटना झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भैयांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होतं ते भारताला संसदेमध्ये बजरंग अप्पांनी पहिल्यांदा देशाला कळलं. आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी अप्पांनी अमित भाई शानची गाठ घेतली, 3-4 वेळा त्यांना माहिती दिली, त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं. जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने ठेवलेच पाहिजे आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आहे. आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमितभाई शानचे मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळी जेव्हा बजरंग अप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळत जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली. आणि पुढे काय झालं आहे आपण सगळेच पाहतो. त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल पंपा रोज फॉलोअप घेतात. त्या कुटुंबाची आपल्या लेखीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार. अहिल्यानगर मध्ये हाकेंचे काम सुपारी घेऊन मंत्री विखे पाटलांचा हाकेंवर घणाघात. प्रत्येकाने आपला धर्म प्रामाणिकपणे पाळायचा असतो. काही प्रामाणिकपणे प्रयत्न करतात तर काही सुपारी घेऊन करतात, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधलाय. श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण प्रसंगी विखे पाटील बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झालाय. 40 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने ऊर भरून आलाय, अशी भावनिक प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे. तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर विखे म्हणाले, सत्यजित तांबे हे भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आले, ते भाजपमध्ये आले तर आनंदच होईल. धुळ्यातील राम भरोसे हॉटेलला भीषण आग. धुळ्यातील आग्रा रोड परिसरात असलेल्या हॉटेल राम भरोसेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं असून दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू, संताप अनावर झाल्याने वन विभागाच्या वाहनांनंतर कार्यालयाला ही आग.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नागरिकांचा संताप अनावर झाला असून आधी वन विभागाच्या वाहनाला तर आता तात्पुरत्या कार्यालयालाही आग लावण्यात आली आहे। घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। सलग होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि रोषाचं वातावरण आहे। मुंबईचा महापौर आमचाच होऊ दे, उद्धव ठाकरेंची देवाला हाक। मुंबईचा महापौर आमचाच होऊ दे असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागाठाणे येथील मालवणी महोत्सवात देवाला गारणं घातलंय। मागाठाणे येथील शिवसेनेच्या शाखेच्या वतीने मालवणी महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे हजर होते। ठाकरेंनी 2012 मधील प्रसंग सांगितला। देवाला साकडे घातल्यानंतर सुनील प्रभू महापौर झालेले देव आपलं गाणं नक्की ऐकतो, आताही ऐकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आगामी मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहायचं आवाहन त्यांनी केलंय। नाहीतर आज आपण दिसतो तितके आगामी 5 वर्षात दिसणार नाही असा इशारा दिलाय।